धर्माचे संस्थापक महामानव मानते की बाबा जुमदेव बाबांनी रांजल्या गांजल्या दुखी कटी मानवाचे सर्व दुःख दूर केलं। तरी पण या मानव धर्मामध्ये बाबांनी चर्चा बैठक दिली आणि चर्चा बैठकीच्या माध्यमातून सर्व सेवक सेविका सांगत असतात की आपण या मानव धर्मामध्ये कसे आला, आमची परिस्थिती काय होती, बाबाच्या कृपेनं आज आम्ही कसे आपलं जीवन जगत आहोत आणि बाबाची कृपा आपल्याला कसे मिळाली, ही सर्व काही चर्चा आपण त्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून ऐकतो। बांधवांनो, कीर्तनकार महाराज लोक सांगत असतात राजा महाराजाची कहाणी। मी तुम्हाला सांगतो की या मानव धर्मात येणारा सेवक कसा, त्याची परिस्थिती काय, ही चित्रपटातली काही कहाणी नाही आहे, मानव जीवनात घडलेली सत्य घटना आणि मानव धर्मामध्ये कसे आले आणि काय घडून आलं आणि परमेश्वराची कृपा त्याला कसे लाभली, या सत्य गाथेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे। सर्व सेवक आणि सेविकांनी लक्षपूर्वक या सत्य गाथेला ऐकून घ्यावं। त्या सेवकाचं नाव आहे नरेश भाऊ, आडनाव आंबेडारे, मुक्काम गणेश टोली बनगाव, तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया। काय झालं आणि मानव धर्मामध्ये कसे आले, लक्ष द्यावं। ऐकूया, नरेश भाऊ आंबेडारे, गणेश टोली बनगाव, आमगाव, तहसील जिल्हा गोंदिया। काय झालं, लक्ष द्यावं। हो नाव नरेश नरेश भाऊ आंबेडारे, गणेश टोली बनगाव। काय घडून आलं बाबा,
लक्ष देऊ नाही तो गरिबी परिस्थिती कसं करावं काय करावं चारी गोष्टीचा विचार आला राहण्यासाठी घर नाही म्हणून हैदराबादला गेले कशा करता करणी आणि कमाई करता आता म्हणे आता नवीन घर आपल्याला बनवायचं आहे बाबा इकडे तिकडे आम्ही जातो जरी गोंद्याला गेला तर तिकडे रोजी रोटी जे आहे ते कमी कमी आहे आणि हैदराबादला जरी गेलो तर पुष्कळचे पैसे एकत्रित करून गोळा करून आणि आपलं घर बनवून टाकीन अशा प्रकारे नरेश भाऊ आंबेडारे हैदराबादला गेले कशा करता करणी कमाई करता काय झालं मालवांनो ते हैदराबादला गेले आणि हैदराबादला गेल्यानंतर त्यांची मुलगी पौर्णिमाबाई आंबेडारे हे बिमार पडली अशी बिमार पडली आता काय करावं काहीच कळत नाही घरचे लोक रडू लागले पौर्णिमाबाईची आई पंचफुलाबाई आणि बाईचे भाऊ आर्यन दादा आंबेडारे आणि पौर्णिमाबाईची दादी आई रुक्माबाई देवा परमेश्वरा कसं करावं काय करावं काहीच कळत नाही पूर्ण कुटुंबाचे लोक बसले आम्ही गरीब माणसं बाबा आणि आमच्या घरचे माणसं हैदराबादला कमवण्यासाठी गेले आणि मुलीची तब्येत अशी खराब झाली आम्ही कसं करावं काय करावं त्याच्यानंतर त्याला फोन केलं कोणाला नरेश भाऊ आंबेडाळेला आणि घरची घटना त्याला सांगू लागले हो बेटी पूर्णिमा हो बेटी पूर्णिमा झालेली बिमार सांगू लागले आंबेडारे दादा तुम्ही लवकरात लवकर या लहानशी मुलगी तुमची चिमुकली मुलगी तुमची बिमार पडली कसं झालं काय झालं म्हणून आता बाप आहे जन्म देणारा बाप रडू लागला देवा परमेश्वरा मी गरीब माणूस कमवण्यासाठी हैदराबादला आलो आणि तांत्रिक बांधरी जादू टोना पंडा पूजा या लोकांनी काय केलं काय नाही आणि माझ्या चिमुकल्या लाडकीची तब्येत खराब झाली म्हणून चारी गोष्टीचा विचार आला नरेश भाऊ रडू लागले देवा परमेश्वरा कसं करू काय करू आणि त्याच्यानंतर हैदराबादून आपल्या घरी आले घरी आल्यानंतर वैद्यवाण्याची फिकर पडली त्याला कसं करावं काय करावं आता म्हणे आपण वैद्यवाण्याकडे या पोरीला घेऊन जाऊ वैद्यवाण्याची फिकर पडली आणि त्या पोरीला घेऊन
लागीच्या वैदाकडे नेलं. वैदाकडे नेल्यानंतर काही आराम लागला नाही. त्याच्यानंतर चिचगड म्हणून गाव आहे, त्या चिचगडच्या वैदाकडे सुद्धा नेलं तरी आराम लागला नाही. त्याच्यानंतर नागपूरचा एक वैद, 3 झाले. आणि वैदवानी, जादू टोना, तांत्रिक, मांत्रिक, पंजा, पुजारी हे लोक कसे होतात तुम्हालाही माहित आहे. रात्रीचे 11-12 जेव्हापर्यंत वाजत नाही तेव्हापर्यंत यांचे उकडून सुरू होत नाही. आणि दारू, गांजा, मुर्गा, मटण शिवाय तर देवी अंगात येतच नाही. आणि बालवांनो, यांच्या मागे जो कोणी गेला भाऊ त्याच्या जीवाचं सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे अंधश्रद्धेमध्ये राहणारे लोक आहेत. बाबू काय झालं? फुलांची गावच्या वैदाकडे कोरीला नेलं, गावची जगण्याचे वैद तरी नाही समाधान. तांत्रिक, मांत्रिक, जादू टोना, पंडा, पुजारी हे भारत देशाचे 1 नंबरचे डेकुल भाऊ. 3 वैद झाले तरी पण सुख समाधानी नाही. कसं करावं, काय करावं? नागपूरचे वैद आले. आणि नरेश भाऊ आंबेडारेला म्हणू लागले, म्हणे भाऊ या मुलीचा रोग माझ्या हातामध्ये नाही. पण एक गोष्ट आहे, रात्रीच्या 7 ते 8च्या दरम्यान या मुलीच्या डोईवर म्हणे कुंकू येणारच आहे. खरी गोष्ट त्यानं सांगितलं भाऊ. संध्याकाळचे 7 ते 12 वाजेपर्यंत त्या पोरीच्या डोईवर असा कुंकू येत होता. जरी पाणी टाकल्यानंतर असा रक्तासारखा, म्हणजे ते पाणी वाहत होता पोरीच्या डोईवरून. कसं करावं, काय करावं? चारी गोष्टीच्या विचाराला कुटुंबाचे लोक रडू लागले. देवा परमेश्वरा, आमची लालची मुलगी चिमुकली, आम्ही कसं करावं, काय करावं, कुठं जावं, काय करावं? एवढा करूनही सुख समाधानी नाही. त्यांची पौर्णिमाबाई याची आई पंचफुलाबाई रडू लागली. दादी आई रुक्माबाई आंबेडारे रडू लागली. आर्य दादा रडू लागला. आईची ममता, आईचं प्रेम, आईची माया आईलाच माहीत असतं. आपल्या चिमुकल्या बाळासाठी, त्या चिमुकल्या लाडकीसाठी रडू लागली. देवा एवढं करू नाही माझ्या चिमुकल्या. काहीला आराम लागत नाही. कोण्या वैद्याजवळ जाऊ, कोण्या देवाकडे जाऊ, ह्या जगामध्ये कोणी देव नाही का बापा? पंचफुलाबाई रडू लागले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आपल्या चिमुकल्या लाडकीला आपल्या पदरी पकडलं आणि लाड जीवन करत असताना रडू लागली. देवा कोण्या मैदाचा हा बडा गेला माझ्या देवा, कोण्या मैदाचा बडा गेला तू काय जीवनात
ते 80,000 रुपये खर्च केलं. गरिबी परिस्थिती असल्यामुळे पैशाची काही पर्वा केली नाही. एकुलती एकाची लाडकी, कसं करावं काय करावं चारी गोष्टीचा विचार आला. त्यावेळेस एवढा पैसा खर्च करूनही त्या चिमुकल्या ताईला आराम मिळत नाही. त्याच्यानंतर दुर्गाबाई सोनवाने हे नरेश भाऊ आंबेडारेला म्हणू लागले म्हणे, जिजाजी मी भाऊला फोन केलो म्हणे, ते भाऊ तुम्हाला फोन करणारच आहेत एवढे बोलली. आणि त्यांनी रात्री 10 वाजे श्रीमाननीय राजेश दादा नेवारे यांनी त्याला फोन केलं. आणि फोन केल्यानंतर त्याला म्हणू लागले म्हणे, बाबा तू एक गोष्ट करत सर्व गोष्टी जाऊ दे, एवढा करू नाही. चिमुकल्या मुलीला आराम लागत नाही. 70 ते 80,000 रुपये खर्च केलं, तुम्हाला सुख समाधानी लाभत नाही म्हणे. तुम्ही एक गोष्ट करा, तुम्ही मार्गात जा. मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा सुखदेवजींनी मानव धर्माची स्थापना केली. आणि राजा गाजा दुःखी कंठी मानवाला सर्व दुःखातून बाबांनी मुक्त केलं म्हणे. भाऊ तुम्ही या मार्गात येऊन जा. रातच्या 10 वाजे फोन केलं. राजेश दादा नेवारे श्रीमाननीय आंबेडकर साहेबांना म्हणू लागे, साहेब राजेश दादा नेवारेंनी फोन केलं. मानव धर्माविषयी त्याला मार्गदर्शन केला. नरेश दादा आंबेडारेला तेव्हा ते सकाळी उठले. सकाळी उठल्यानंतर श्रीमाननीय मार्गदर्शक साहेब कोहडेजी दिल्ली मोगाववाले यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा कार्यकर्ता साहेब त्याला विचारू लागले म्हणे, कसं झालं काय झालं, तुम्ही आमच्याकडे कसे आल्या, काय घडून आलं. तेव्हा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नरेश भाऊ आंबेडारे रडू लागला, काकाजी काय सांगू माझ्या कर्माच्या गती, एकुलती एक माझी लाडकी माझी मुलगी, तांत्रिक मात्री जादू टोना बंडा पुजारी वैदवानी लोकांनी माझ्या मुलीची हालत कष्ट केली. पुष्कळचा पैसा बर्बाद केलं. माझ्या मुलीला सुख समाधानी लाभली नाही. सर्व काही केलं काकाजी, चारी दिया फिरून गेलो, कंटाळून गेलो. पण माझ्या मुलीला 5 पैशाचं आराम लागत नाही. 2-2, 4-4 वैद झाले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. रडता रडता मार्गदर्शक साहेबांना कोहडेजीला सांगत आहे, नरेशजी आंबेडकर
शेवबंधवांनो श्री माननीय कोवळे साहेबांनी विचारपूस केल्यानंतर त्याला 7 दिवसाचे विचाराचे कार्य दिले. मार्गदर्शक साहेबांनी दिल्ली मोगाववाले कोवळेजी यांनी त्याला विचाराचे 7 दिवसाचे कार्य दिलं. आता 7 दिवसाचे कार्य घेऊन घरी आले आणि विचाराचे 7 दिवसाचे कार्य समाप्त झाले. 8व्या दिवशी अजून मार्गदर्शकाकडे गेले. मार्गदर्शक साहेबांनी त्याला ज्योत लावण्याचा आदेश दिला आणि त्याला 7 दिवसाचे कार्य दिले. आता वैद्य आणि तांत्रिक मांत्रिक जादू टोना पंडा पुजारी यांची फजिती झाली. बालवांनो 7 दिवसाच्या कार्यामध्ये त्या मुलीच्या डोईवर जे कुंकू येत होते ते बंद झालं. त्याच्यानंतर परमेश्वराचे कार्य केलं. मुलीला परिपूर्ण आराम लागला. कोणत्याही गोष्टीची कोणालाही त्रास नाही आणि आराम लागल्यानंतर 7 दिवसाचे कार्य समाप्त झाले. त्याच्यानंतर कार्यकर्त्याच्या निवासस्थानी गेले. कार्य करण्यासाठी नरेश भाऊ आंबेडकरांना कार्यकर्ता विचारू लागले आणि विचारल्यानंतर अजून त्याला 11 दिवसाचे कार्य दिलं. 11 दिवसाच्या कार्यामध्ये परिपूर्ण आराम लागला. मग कार्य समाप्त झाले. अजून कार्य घेण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या लोकांना घेतला आणि नरेश भाऊ आंबेडकर हे कार्यकर्त्याच्या निवासस्थानी केले. त्याला सांगितलं सर्व काही समाधानी मिळाली. बाबाच्या कृपेनं सर्व दुःख झाले, दुःख दूर झाले आणि आनंदानं जीवन जगू लागले. आता कार्यकर्त्याच्या निवास स्थानाहून कार्य घेऊन आपल्या घरी येत होते. त्यावेळेस तुमसर आणि चाकूटोला गाव आहे. ते गाव ऐकले आणि त्याच्या आतमध्ये दोन्ही गावाच्या आतमध्ये एक पुली आहे. त्या पुलियावर हे जसे जात होते असा धावत धावत लाल टोल्या बंदर आला आणि ते पुलियाच्या पिल्लरवर बसला. नरेश भाऊ आंबेडकर म्हणू लागला अभे म्हणे लाल टोल्या बंदर आला भाई. तेव्हा त्याचा मुलगा आर्यन दादा म्हणू लागला म्हणे बाबा हा लाल टोल्या बंदर नाही, हा बाबा हनुमानजी आहे. आता ते जाऊ लागले आणि ते बंदर म्हणून त्यांनी असं हात केलं. आता ते जाऊन राहिले ना त्या बंदराचा हात असा त्यांच्याकडे बंदर जाऊ लागला. त्यांनी पुष्कळ दुरीपर्यंत जातपर्यंत मागे फिरून पाहत होते. त्या बंदराचा हात असत होता. अशी घटना घडली आणि सुख समाधानी त्याला लाभली. कार्य समाप्त झाल्यानंतर अजून कार्यकर्त्याच्या निवासस्थानी गेले. कार्यकर्त्याला ही घटना सांगितली. तेव्हा श्रीमाननीय मार्गदर्शक भांडारकरजी यांच्याकडून आता कार्य सुरू आहे. मार्गदर्शक म्हणू लागले धन्य तुमची बाबाजी कृपा आंबेडकर साहेब की परमेश्वराने तुम्हाला जागृती दिली आणि परमेश्वर जागृत आहे आणि सर्व दुःखातून बाबांनी मुक्त केलं. मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा सुखदेवजी बाबा जरी आम्हाला मिळाले नसते बाबू तर आमच्या जीवनात काय झालं असते ते सर्वांना माहित आहे. तांत्रिक मांत्रिक जादू टोना पंडा पुजारी अंधश्रद्धा टीबी कॅन्सर मारो गेड पुऱ्यात बघणार सर्व दुःखातून बाबांनी मुक्त केलं आणि आज आपण आनंदानं जीवन जगत आहोत. बरोबर. अरे वही तारे
धर्माचे संस्थापक महामानव मान त्यागी बाबा सुखदेवजींनी गेल्या माणसाला जीवदान दिलं, त्या माणसाची 5 पैसे सुद्धा घेतले नाही, सुपारीचा गडा काढले नाही, एक आपसाय घेतली नाही, आणि एवढी मान कृपा मानव धर्माचे संस्थापक महामानव मान त्यागी बाबा सुखदेवजीनं रांजल्या गांजल्या दुःखी कष्टी मानवाला वाटून दिलं. आणि तत्वसंत नियमाच्या माध्यमातून एका परमेश्वराची ओळख करून दिली. आणि या मानव जीवनात येणारे सर्व दुःखी कष्टी मानवाचे दुःख दूर बाबांनी केलं. हीच आमच्या बाबाची कृपा. मान भगवान बाबा हनुमान की जय. मान त्यागी बाबा सुखदेव की जय.